निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर राडा, सांगलीतील आष्टा, गोंदियातील सालेकसा आणि परळीमध्ये तणावाचं वातावरण. जिल्हा परिषदांपूर्वी महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचाली. आज होणाऱ्या बैठकीला सर्व पालिका आयुक्त हजेरी लावणार. आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं मिनी विधानसभांच्या कार्यक्रमात बदलाचे संकेत. एकवीस डिसेंबरपर्यंतच्या आचारसंहितेमुळे हिवाळी अधिवेशन केवळ 1 आठवड्याचं पुरेसं कामकाज होणार नसल्यानं विरोधक आक्रमक. तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पद जाहीर करा, भास्कर जाधवांची मागणी. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणणार काँग्रेस आक्रमक. नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल लांबल्यानं सरकारला मतपेट्यांमध्ये घोळ करण्याची संधी असल्याचाही गंभीर आरोप. उद्धव ठाकरे साथ सोडतील. 2019च्या निवडणुकीच्या आधीच फडणवीसांजवळ शंका बोलून दाखवली होती. अमृता फडणवीसांचा एबीपी माझाच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये गौप्यस्फोट. फडणवीसांना मात्र ठाकरेंवरती गाढ विश्वास होता असाही दावा. नाशिकमधल्या वृक्षतोडीला सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही विरोध. सयाजी शिंदेंच्या भूमिकेची अजित पवारांकडून पाठराखण. तर पर्यावरणासोबतच कुंभमेळाही महत्वाचा, फडणवीसांचं स्पष्टीकरण. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक. जमिनीची परस्पर विक्री करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप. आज कोर्टात हजर करणार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून 2 दिवस भारत दौऱ्यावर. पुतीन यांच्यासह रशियाचे अनेक महत्त्वाचे मंत्रीही भारतात येणार. राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह. शिर्डी, अक्कलकोट, नरसोबाच्या वाडीसह सिंधुदुर्गातील दत्त मंदिरं भाविकांनी फुलली. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा. रायपूर वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 4 गडी राखून विजय. 359 धावांचं आव्हानही सहज पार केलं. विराट आणि ऋतुराजच्या शतकावर मरक्रामचं शतक भारी पडलं. दुसरा ॲशेस कसोटी सामना आजपासून. ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया इंग्लंड भिडणार. नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडच्या दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर. मालिकेत कांगारूंची 1-0 अशी आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.